3 पेशंट बद्रीनाथ, केदारनाथ, लेह लडाखवाले आले. त्यांना निमोनिया होता. त्यांना निमोनिया म्हणजे थंडी, ताप, खोकला 5-7 दिवसापासून होता. पण मग ते ट्रॅव्हलिंगमध्ये होते म्हणून त्यांनी कोणाला अप्रोच नाही केला, अंगावरती काढलं. इथे आल्यानंतर बीपी कमी झाला, ऑक्सिजन कमी झाला, प्रचंड दम लागत होता, खोकला, दम, खकारा पडत होता. सिटी स्कॅनमध्ये फ्लॉरेड निमोनिया. ते आम्ही प्रूव्ह केला आणि त्याची ट्रीटमेंट केली. एकदम व्यवस्थित होऊन घरी गेले, काही प्रॉब्लेम नाही. सडनली हाईटवरती क्लाइंब केलं वाटतं आणि त्यांना प्रचंड छातीत दुखायला लागलं. तिथं त्यांनी लोकल डॉक्टर्सला दाखवलं आणि तिथून परत येऊन गेले. टर्न आउट टू बी हॅपी सिंड्रोम, HAPE, म्हणजे हाय ऑल्टिट्यूड इलनेस झालं त्यांना. तर जेव्हा ते सडनली हाईट ऑल्टिट्यूड वरती जातात, सडनली खाली उतरतात, तर फुफ्फुसमध्ये सूज येते. फुफ्फुसाला सूज आल्यानंतर पाणी जमतं, पल्मनरी एडिमा होतो आणि पेशंटला खोकला यायला लागतो, रक्त पडायला लागतो, दम लागतो. अशा पेशंटला काही नाही, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट द्यायचा असतो. हायपरबॅरिक ऑक्सिजन म्हणून प्रकार असतो, आपल्या नाशिकमध्ये अवेलेबल आहे. ते दिल्यानंतर अतिशय सुरेख रिझल्ट आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. जे ट्रॅव्हलर्स आहे, आता कालचा पेशंट होता, तो सिंगापूरला जाऊन आला होता, मागच्या आठवड्यात परत आला. आल्यानंतर त्याला थंडी, ताप, खोकला, हुडहुडी भरली, प्रचंड बॉडी एक होता. त्याला जेव्हा आम्ही चेकअप केलं तर त्याची कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आहे. सिटी स्कॅन केला, निमोनिया होता. ऍट द सेम टाइम त्याचे पांढरे पेशी कमी झालेले होते, डेंग्यूची टेस्ट पण पॉझिटिव्ह झाला. तर असा जो पेशंट होता तो आमच्याकडे दुरुस्त झाला, एकदम इझिली, व्यवस्थित. त्याला काही नाही, हायड्रेशन केला आणि कोविडची सपोर्टिव्ह ट्रीटमेंट दिली, तो व्यवस्थित झाला आणि घरी गेला. असे विचित्र इन्फेक्शन्स ह्या लोकांना होत असतं जेव्हा ते ट्रॅव्हलिंगला जातात आणि स्वतःकडे लक्ष नाही देत.